सोलापूरमध्ये केंद्र सरकारकडून नव्यानं 100 ई बसेस मिळणार। पालिकेकडून व्यवस्थापनाची तयारी देखील आता सुरू। आमदार अभिमन्यू पवार यांच्या नवस्फूर्ती पदयात्रेला सुरुवात। राज्यात भाजपची सत्ता यावी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा केला होता नवस। गडचिरोलीमध्ये पोलिसांचा आकर्षक असं पथसंचलन। पोलिसांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शहरामध्ये आकर्षक पथसंचलन। दिल्लीमध्ये आमच्या सरकारने इलेक्ट्रिक बस, कार आणि स्कूटर आणली, त्यामुळे पुढील 5 वर्षात दिल्लीला प्रदूषणापासून मुक्त करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नद्यांच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात होते शेती। हिवाळा सुरू होताच बंधारे घालून पाणी अडवण्यात येतं, त्यामुळे शेतीला उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरवठा होतो। रत्नागिरीमधील लांजा शहरामध्ये अडथळा ठरणारं बांधकाम पाडण्यास सुरुवात। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडचण। बांधकाम पाडण्याप्रसंगी मोठा पोलीस फौजफाटा तैनात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई जम्बो बैठक होणार। 8 आणि 9 जानेवारीला जम्बो बैठकीचं आयोजन। सरपंच हत्या प्रकरणाची केस बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवा। बीड प्रकरणातील एसआयटीवर देखील संशय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा। येत्या 12 जानेवारीला होणार भव्य शुभारंभ। 61 खेळांच्या आयोजनासाठी 73 क्रीडांगणांची व्यवस्था। पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाणे राज्याच्या टॉप 5 मध्ये। सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यामध्ये भोसरी पोलीस ठाण्याचा 4था क्रमांक। 26 जानेवारीला भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार। याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत जय्यत तयारी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।